सोमवारपासून कांद्याचे बाजारभाव कसे राहतील? सोमवारपासून ते थेट पुढच्या रविवारपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात होती आहे. या काळात कांद्याचे बाजारभाव कुठे वाढतील, कुठे स्थिर राहतील किंवा अचानक मंदी येईल का? या सगळ्यांची माहिती आपण जिल्हावार पाहणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार, तारीख आहे 26 जुलै 2026. रविवार विशेषमध्ये आपण दर आठवड्याला जिल्हावार तेजी मंदी कशी राहणार, पुढे काय बाजारभावाचं विश्लेषण राहू शकतं त्याची माहिती देत असतो. त्याप्रमाणे आजही आपण असं विश्लेषण घेऊन आलेलो आहोत. या सगळ्यामध्ये आपण ॲग्रोशिवारचं मॉडेल वापरलेलं आहे आणि यामध्ये आणखी एक की आपण केवळ बाजारभावांचाच नव्हे तर आपण आवकेचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे काय तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आवक कशी राहिली, शनिवारपर्यंत ती वाढली, कमी झाली. आणि दुसरं जे घटक आहे ते हवामान आहे, निर्यात आहे, सरकारी धोरणं आहे, नाफेडची खरेदी आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुमचा वेळ न घेता सुरुवात करूया. अहिल्यानगरला सौम्य मंदी येण्याची शक्यता आहे. आता सौम्य मंदी म्हणजे 5% बाजारभाव साधारण घसरू शकतात. आणखी एक महत्त्वाचं सांगतो की मी ज्यावेळेस जिल्ह्याचे बाजारभाव सांगतो त्यावेळेस ते संपूर्ण जिल्ह्याचे सरासरी अंदाज असतात. त्यामध्ये समजा अहिल्यानगरला कोणी विचारत असेल की वांबोरीचं काय आहे, राहुरीचं काय आहे, पारनेरचं काय आहे, किंवा मी जेव्हा धुळ्याचं सांगतो तेव्हा साक्री, पिंपळनेर त्याच्यामध्ये असतं. मी जेव्हा नाशिक सांगत असतो त्यावेळेस लासलगाव, पिंपळगावपासून उमराणा, मुंगसे, सटाणा, देवळापर्यंत तिथं माहिती येते, सिन्नरची माहिती येते, नांदगावची येते. तर त्या सगळ्या बाजार समित्यांची सरासरी किंवा जिल्ह्याची सरासरी सांगत असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. अहिल्यानगरला सौम्य मंदी येऊ शकते. याचं कारण काय की मागच्या आठवड्याच्या तुलनेत 25% आवक वाढलेली आहे. आवक मोठी आहे आणि व्यापारी खरेदीचा थेट फायदा शेतकऱ्यांना कमी होतोय, त्याचा हा परिणाम आहे. अकोला जिल्ह्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 23% आवक घटलेली आहे. त्यामुळे इथे सौम्य तेजी येण्याची शक्यता आहे. भाव स्थिर ते सौम्य तेजी राहू शकते. याचा अर्थ काय होईल? आवक कमी आहे, स्थानिक बाजार लहान आहे, त्यामुळे मोठी तेजी नाही. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली आहे 21%. इथे सौम्य तेजी येण्याची शक्यता आहे. सौम्य तेजी म्हणजे किती? 5% साधारण वाढ होईल. आत्ताचे जे बाजारभाव आहेत या आठवड्याच्या सरासरी बाजारभावात 5% वाढ होईल. काय कारण आहे? आवक घटल्याने दरांना आधार मिळतोय आणि उच्च दरामुळे पुढील वाढ मर्यादित राहील. ठीक आहे. आता बीडला बघू. बीडमध्ये जे आहे ते साधारण 4%, 4.5% आवक वाढली. त्यामुळे इथे स्थिर बाजारभाव राहतील किंवा स्थिर राहून सौम्य मंदी येण्याची शक्यता आहे. कमी निर्यात, कमी मागणी असा पण या सगळ्या याच्यावर दरांवर परिणाम होत असतो. बुलढाणा जिल्हा, बुलढाणामध्ये 27% आवक वाढली. इथे मंदीचा दबाव राहील कारण जो भाव आधार मिळाला पाहिजे बाजारभावाचा तो मिळत नाही आहे आणि बाजार तुलनेनं कमजोर दिसतो आहे बुलढाण्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र उच्च पातळीवर दर स्थिर राहिलेले आहेत. याचं कारण इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 29.5 किंवा जवळपास 30% आवक कमी झालेली आहे. आवक कमी होण्याचा फायदा स्वाभाविकपणे सरासरी दर इथे 3,000ची पातळी ओलांडू शकतात. त्यामुळे इथे वाढ होण्यापेक्षा स्थिरता राहील आणि उच्च पातळीवर ते स्थिर राहतील. चला आता छत्रपती संभाजीनगर महत्त्वाची बाजार समिती. इथं काय झालं आहे? मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक तब्बल 32% वाढली. 31.8 आहे, आपण ते पूर्णांकात केलं. त्यामुळे इथे सौम्य मंदी येण्याची शक्यता आहे. मोठी आवक आणि बाजारात पुरवठ्याचा दबाव हे कारण आहे. धाराशिवमध्ये तब्बल 41% आवक वाढलेली आहे. त्यामुळे इथं मंदीचा धोका आहे आणि आवक जर तीव्र वाढली तर वरची रेंज गाठणं याही आठवड्यात कठीण जाईल. आवक मर्यादित राहिली तर सगळं ठीक राहील. धुळ्यामध्ये आवक 45% वाढली. लोकांनी घाबरून कांदा बराचसा बाजारात आणला
आणि त्याचाही परिणाम झाला. मध्ये काही 1-2 बाजार समित्यांमध्ये काही खाजगी बाजार समित्या पिंपळनेरच्या, त्यांनी थोडा शेतकऱ्यांना त्रासही दिला. मध्येच ते बंद करायचे, मध्येच सुरू करायचे, मध्येच त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असायचे. पण या सगळ्यामुळे काय झालं, शेतकरी पॅनिक होतात आणि घाबरून अचानक ते सगळे आवक वाढते. 45% आवक किंवा 50% जवळपास आवक वाढते आहे. तेव्हा इथे सौम्य ते मध्यम मंदी येण्याची शक्यता आहे. म्हणजे बाजारभाव 5 ते 10% पडू शकतात. आवक मोठ्या प्रमाणात वाढली, पाऊस कमी झाल्यास आवक आणखी वाढू शकते. त्याचाही परिणाम होऊ शकतो. धुळ्यामध्ये सावध राहा. जळगावमध्ये 32% आवक वाढली. इथे मंदीचा दबाव राहील. वाढती आवक आणि कमी मागणी, निर्यात किंवा पुरवठा या सगळ्या याच्यातनं बाजारभावावर त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यामध्ये दिसतो आहे. कोल्हापूरला बघू आपण. कोल्हापूरला 7% आवक वाढलेली आहे. फार नाही आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत, माफ करा. त्यामुळं तिथे मंदी नाही, पण स्थिर बाजारभाव राहून सौम्य मंदी येईल. आवक थोडीशी वाढली आहे. ग्राहक बाजारामुळे थोडीशी मोठी घसरण टळू शकते. त्यामुळे सोलापूरला इतकी काळजी करायचं कारण नाही आहे. पण एकूण सौम्य मंदी येऊ शकते. साधारण 5% बाजारभाव कमी राहू शकतात. मुंबईमध्ये 17% आवक घटलेली आहे. त्यामुळे इथे स्थिरतेकडनं सौम्य तेजी येईल. आता आवक घटली म्हणून मग मी असं सांगतोय का की सौम्य तेजी येईल? तसं नाही. तर ॲग्रोशिवारच्या मॉडेलचा वापर करून आपण वेगवेगळे फॅक्टर जे आहेत, वेगवेगळे घटक आहेत परिणाम करणारे, आणि सगळे बाजारभावांचं गणित ते कॅल्क्युलेट करून सांगतो आहे. आवक तर हा त्याचा एक मुद्दा आहे, तुम्हाला कळावं म्हणून सांगतो आहे. तर मुंबईमध्ये काय, बाहेरील पुरवठ्यावर सगळे दर अवलंबून राहतील, आवक इथे कमी असली तरी. नागपूरला बाजारभाव 2500च्या पुढे जाऊ शकतात सरासरी. ते अगदी 2700-2800पर्यंत राहू शकतात. याचं कारण इथे आवक जी आहे ती तब्बल 37% घटली आहे. इथे तेजीचा आधार आहे आणि विदर्भातील एकूण उपलब्धता कमी असल्यानं नागपूर जिल्ह्यामध्ये बाजारभाव चांगले राहतील, टिकून राहतील. कदाचित ₹25 सरासरी किंवा त्यापेक्षा पुढे राहतील. नाशिक जिल्ह्यामध्ये आवक फार नाही घटली, पण साधारण 2.5% घटलेली. 2.4% आपण राऊंड फिगरमध्ये 2.5% धरूया. त्यामुळं काय आहे, इथे मागच्या वेळेस मी असं म्हणालो होतो, स्थिरतेकडनं सौम्य तेजी. या आठवड्यात तसं नाही आहे. या आठवड्यात सौम्य मंदी येण्याची शक्यता आहे. म्हणजे स्थिर राहून नाशिकचे बाजारभाव 5% घसरू शकतात नाशिक जिल्ह्यामध्ये. आवक स्थिर आहे, पण नाफेडचा जो परिणाम होतो आहे खरेदीचा, तो होत नाही आहे. कारण नाफेडसाठी शेतकरी कांदा देत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडचा बाजारभावाचा लाभ होत नाही. आणि नाफेडमध्ये शेतकऱ्यांनी जर नाफेडला कांदा दिला असता तर एक मोठा गॅप आला असता, 1.5 लाख मेट्रिक टनाचा. तसं झालं असतं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आज या आठवड्याला कांद्याचे दर सरासरी 3,000च्या आसपास जरी नाही तरी 2,500 क्रॉस केलं असतं. पण तसं होत नाही आहे. व्यापारी हे बाहेरगावी खरेदी करतायत, मागच्या दारांनी खरेदी करतायत. तो वेगळा विषय, आज त्याच्याविषयी बोलायला नको. पालघरमध्ये बाजारभाव स्थिर राहतील. पालघर जिल्ह्यामध्ये आता सांगलीमध्ये 20% आवक कमी, इथे स्थिरता ते सौम्य तेजी येईल. कोल्हापूर पट्ट्याच्या तुलनेत इथं थोडा आधार मिळू शकतो. सातारामध्ये 21.5 म्हणजे साधारण 22% आवक कमी आहे, इथं सौम्य तेजी येईल. आवक घटली पण 2,500च्या वर टिकण्यासाठी, म्हणजे बाजार 2,500च्या वर जाणार नाही. इथे काही ठिकाणी होती असे चान्सेस. सातारा जिल्ह्यामध्ये वाई, फलटण, लोणंद, वडूज, कराड, तिथे गुणवत्ता चांगली असेल तर त्या कांद्याला एखादा वक्कल एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या दिवशी मिळू शकतो. सोलापूर सगळ्यात महत्त्वाचं. आता सोलापूरला काय आहे, मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवक 17.5% घटलेली, 18% घटली असं समजू आपण. त्यामुळे बाजारभाव स्थिर राहून सौम्य तेजी येईल. मागच्या आठवड्यात उलटी स्थिती होती, बाजारभाव सौम्य मंदीकडे चालला होता. इथं सौम्य तेजी येऊ शकते, पण तुम्ही बाजारभाव स्थिर राहतील, त्यामुळे तिथं फार काही तुमचं नुकसान नाही आहे. थोडक्यात नाशिक पट्टा, सोलापूर आहे,
आणि कांद्याचा जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे अहिल्यानगर. या सगळ्यांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा इथे फार मोठी मंदी किंवा फार मोठी घसरण एकूण सगळ्या राज्यातच नाही आहे, पण नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर असेल, इथं भाव स्थिर ते सौम्य मंदी राहील किंवा सौम्य तेजी राहील. एकूणच राज्याचा आढावा सगळा आपण गोळाबेरीज केलं तर स्थिर राहतील असंच चिन्ह दिसतं आहे. यामध्ये अनेक फॅक्टर कारणीभूत ठरतील. पाऊस आता हळूहळू कमी होईल, त्यामुळे आवक वाढेल. पण या पावसानं इतका जोर होता की नाशिक पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणं चाळीच्या कांद्याचं नुकसान होऊ शकतं, ते आपल्याला नंतर कळेल. त्यामुळे नाशिक पट्ट्यातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा जिथं हा पाऊस जास्त झाला आहे, कंटिन्यूस झाला आहे, त्यांच्यासाठी एक मोलाचा सल्ला आहे की चाळींची एकदा तपासणी करत राहा. खराब कांदा, ओला कांदा, कोंब आलेला कांदा, ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा तो ठेवायचं कारणच नाही. त्याला तातडीनं बाजार दाखवा, भले एखादा रुपया कमी मिळेल भाव. जो चांगला आणि कोरडा कांदा आहे तो एकदा जरा व्यवस्थित बघून ठेवा की ज्यामुळे त्याचं नुकसान तर झालेलं नाही ना आणि बाजारात आणताना त्रास होणार नाही ना. एकूणच या आठवड्याचा हा सगळा बाजाराचं विश्लेषण आणि बाजाराची दिशा ही मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता खरेदी आणि विक्रीचा जो सल्ला आहे, कुठल्या जिल्ह्यात कांदा ठेवायचा, कुठे विकायचा, अगदी बारीक बारीक जे गोष्टी आहेत, म्हणजे नाशिकला किती दर राहू शकतील, राज्याची रेंज किती राहील, छत्रपती संभाजीनगरला काय बाजारभाव राहील, ही सर्व माहिती आपण सकाळी मेंबरशिप व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात. मेंबरशिप व्हिडिओचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतो आहे. मागच्या आठवड्यातही आपण जे सांगितलं होतं ते बाजारभाव 95 ते 98% ते विश्लेषण योग्य राहिलेलं आहे, जुळणारं राहिलेलं आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याही आठवड्यात तुम्ही अनुभव घेतला तर तुम्हालाही फायदा होईल. त्यामुळे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणखी एक, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इथे तातडीनं सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. येणाऱ्या काळात आपण वेगवेगळ्या विषयावर बोलत राहूच आणि तुमच्या शंका ज्या आहेत त्यांचं समाधानही करण्याचा प्रयत्न करू. जोडून राहा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी, विंचूरकर. नमस्कार.